मुंबई में बाबा सिद्दीकी मामले की सुनवाई एक बार फिर टल गई है। आज कोर्ट में इस मामले पर सुनवाई हुई, लेकिन समय की कमी के कारण कार्यवाही पूरी नहीं हो सकी। इससे पहले 30 तारीख को पार्ट हर्ड आर्ग्यूमेंट शुरू हुई थी, जिसमें एफआईआर के शुरुआती आरोप पड़े गए थे। हालांकि उस दिन भी समय कम पड़ने के कारण सुनवाई अधूरी रह गई थी। आज भी कोर्ट में सीमित मामलों की ही सुनवाई हो पाई, जिसके चलते इस केस को आगे बढ़ाया गया। अब इस मामले की अगली सुनवाई 17 अप्रैल को तय की गई है। 30 तारखेला पार्शियल आर्ग्युमेंट स्टार्ट झालं होतं, तेव्हा पण लास्ट नंबर रीच झाला होता अराउंड 5:10च्या आसपासमध्ये संध्याकाळी, आणि त्या वेळेमध्ये फक्त एफआयआर वाचण्यात आली होती आणि इनिशियल जे काही ॲलिगेशन्स आहेत ते वाचण्यात आले होते, आणि तेव्हा वेळ पुरली नाही म्हणून आजची तारीख ठेवण्यात आली होती। परंतु आजही 16 पर्यंतच मॅटर पोहोचले गेले आहे, आणि सप्लिमेंटरी मॅटर्स पण होते किकबॅकमध्ये, त्यामुळे आज रीच झालेलं नाही आहे मॅटर। पण पुढची तारीख आता 17 एप्रिल देण्यात आलेली आहे, नेक्स्ट वीकची। एफआयआर वाचण्यात आली होती आणि त्याच्यानंतर काय एव्हिडन्स आहे, कोणाचे काय कन्फेशन स्टेटमेंट आहेत त्याचे संदर्भ आणि इतर असे फक्त एक बेसिक प्रायमरी आर्ग्युमेंट स्टार्ट झाले होते। पण टाईम नसल्यामुळे किंवा सरकारी वकिलांना पण वेळ देता नाही आहे, म्हणून ह्याच्यासाठी आजची तारीख होती। पण आजही टाईम संपल्यामुळे वेळेच्या अभावीपणे पुढची तारीख देण्यात आली।